एक मिनिट मॅच चालू झाली का? एक मिनिट बॉलरचं नाव, बॅट्समनचं नाव, एक बॉल एक चालू करायचे मग. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव, 2 बॉल 2. स्टेजच्या समोरील जे कोणी उभे आहेत त्यांना नम्र विनंती असेल, त्यांना थोडं बाजूला व्हायचंय. सुंदर असा फटका, त्याला सुंदर असा क्षेत्ररक्षण. संघाच्या धावसंख्या भर पडते एका धावेची. संघाची धावसंख्या 3 बॉल 3. सुंदर असा फटका, पण तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. फॉलो थ्रू मध्ये बॉलरनेच बॉल पकडलाय. 4 बॉल 3 रन. सुंदर बॉलिंग, तेवढं सुंदर यष्टीरक्षण. सुंदर फटका, टॅप केलेला फटका आणि सुंदर असा अंपायरचा डिसिजन. 1 रन. थोडं मागे राहायचंय हो मित्रांनो, बाउंड्री लाईनच्या मागे राहायचंय. आणि रिलिंग्स वरून हात काढायचे मित्रांनो. 1 ओव्हर 4. दुसरं षटक, दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. अंपायरचे हात समांतर, धावा अवांतर. 1 धावेच्या भरात. संघाची धावसंख्या 5. बॉल स्लो पिच करतायत बॉलर. 1 धाव, 1 धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6. बिनबाद 6. फील्डर फंबल होताना पण त्याच्यातच 1 धावेची समाप्ती. एका धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7. फलंदाज यष्टीबाद, दांड्या दांड्या बोल. ग्राउंड फुल, हाऊस फुल. वाह, काय बॉलिंग चालू आहे. स्लो पिचिंग बॉल, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक. सुंदर अशी बॉलिंग चालू आहे. 4 बॉल पहिला दुसऱ्या षटकातील 4 बॉल समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8. 1 गडी बाद 8. बॅट्समन बॉलच समजून घेत नाही, फक्त चौकार मारायच्या ह्याच्यामध्ये. 1 to 4च्या क्रिकेटमध्ये 1 धाव पण महत्वाची असते. 18 बॉल 18, 18 बॉल 20, 18 बॉल 22ची मॅच बघायला खूप मजा येते. वा, डिक्लेअर. 2 ओव्हरच्या समाप्तीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धावा. पहिल्या इनिंग मधील आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रसाद आगरे आपल्या वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन येताना. वाह, शॉट आहे. 4 धावा. काय भावा, काय हवा आहे तुझी. 4 धावा. 4 धावाच्या 4 धावा ॲड होताना संघाची धावसंख्या 14. 1 गडी बाद 14. तिसरा षटक 1 बॉलच्या समाप्तीनंतर.
वा. वा. शॉट जेवढा चांगला होता तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पण होतं. पण एक धावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15, एक गडी बाद 15. लढण्यापर्यंत तरी स्कोर बनवायचा आहे तरच मॅचला मजा येते. 18 बॉल 18, 18 बॉल 20 ची मॅच झाली तर अजून मजा येते. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16. तिसरा षटकातील 3 बॉल शिल्लक असताना येणार का चौकार? 3 बॉल 3 चौकार येणार काय? सुंदर फटका, पण तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. फंबल होताना फिल्डर. गचा क्षेत्ररक्षण तिथे ओम शिंदे याच्याकडून. 2 धावा. ओम शिंदेने जर कॅच पकडली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे रोशन ठाकर कडून. 18. 2 बॉल शिल्लक. सुंदर असा फटका, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. अंपायरचा डिसिजन आउट. फलंदाज धाव बाद होताना. मित्रांनो, थोडं धावावं लागेल, थोडं प्रॅक्टिस करावं लागेल. ही टुर्नामेंट साधीसुधी टुर्नामेंट नाही, तुळीच प्रीमियर लीग, नालासोपाऱ्यातील सगळ्यात मोठी प्रीमियर लीग. वाह, काय फटका, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण. पण अंपायरचा डिसिजन चौकार. शेवटच्या बॉलवर खणखणीत असा चौकार. या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवर. ट्विन्स रायडर या संघाला जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. 18 बॉल 23. यापुढील होणारा सामना हॅट्रिकचा चान्स होता पण गमावलाय. प्रिन्सची विकेट घेतली तर प्रथमेश कदम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. वा, निखिल याला 500 रुपयाचं पारितोषिक. 1 बॉल शिल्लक. पहिल्या षटकातील लास्ट बॉल. विकेट घेतली तर प्रशांत कदम यांच्याकडून 500 रुपये. वा, चौकार आला. चौकार भावा, विकेट होती भावा, विकेटला 500 होते पण चौकार आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. संघाची धावसंख्या 1 षटक समाप्तीनंतर 6 धावा. 2 गडी बाद 6. जिंकण्यासाठी आवश्यक 12 बॉल 17चा आवश्यक. थोडी टाइम मॅच झाली की मजा येईल. जेवढी प्रेक्षक गर्दी जमली आहे, रेलिंग्स वरून हात काढायचे आहेत. रेलिंग्स वरून हात काढायचे. समोर जे पण उभे आहेत. दुसरं षटक 12 बॉल 17. चालू करायचे मॅच. रात्रीचे 10 वाजल्यात आणि प्रेक्षकांची गर्दी बघा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार आवाज आला पाहिजे. मॅच टॉप झाली तर मजा आहे. 12 बॉल 17. चेस होणार का? एकदा ही चोरीची धाव असते ना, चोरीची धाव असते त्याच्यामध्ये मजा असते. बाकीच्या गोष्टीमध्ये चोरी करू नका, पण क्रिकेटच्या खेळामध्ये धावांची चोरी करा, त्याच्यामध्ये खूप मजा येते. वा, टॅप मारलेला. 1 धाव. 1 धावाच्या
समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8. 2 गडी बाद 8. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडू समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8. इकडच्या रहिवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. डॉट बॉल. 3 बॉल. मॅन ऑफ द सिरीजच्या स्कूटीपासून खाली उतर मित्रा. सुंदर असा फटका. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. या धावाच्या मदतीनंतर संघाची धावसंख्या 9. 2 गडी बाद 9. 4 चेंडू. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा. 2 गडी बाद. 8 बॉल 14. 8 बॉल 14 ची मॅच. टॉप होणार काय? सुपर ओव्हर बघायला मिळणार काय? सुंदर फटका. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. 1 धावेच्या नंतर संघाची धावसंख्या 10. 7 बॉल 13 ची मॅच. बॅट्समन जिंकवणार का आपल्या टीमला मॅच? सुंदर फटका. तेवढं फॉलो थ्रू मध्ये सुंदर अशी क्षेत्ररक्षण. 6 बॉल 13 ची मॅच. सहा बॉल 13 ची मॅच. जर 2 बाउंड्री आल्या ना मित्रांनो तर ही मॅच रंगात येईल. पण बॉलिंग टीम पण तेवढीच कमी नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर अशी गोलंदाजी. काय जाळा आपलंय. राजघरातनी जर मॅच जिंकवली तर 500 रुपयांचं पारितोषिक रोशन ठाकूर यांच्याकडून. वा. पारितोषिकांची नुसती खैरात आहे. फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली करायची. 1-1. चौकार. सीमारेषा पार. आता 5 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. सुंदर फटका. 5 बॉल 9. राजनी जर ही मॅच जिंकवली तर 500 रुपयांचं पारितोषिक रोशन ठाकूर यांच्याकडून. सुंदर फटका. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. बॉल. बॅट्समनला माहिती आहे की मी मॅच जिंकू शकतो म्हणून तो स्ट्राईक रोटेट नाही करत आहे. सगळे 4 बॉल 9 ची मॅच. सर्व क्रीडारसिक आपल्या जागेवर उभे असून. वा शॉट. काय कॅच वा. मोठा मासा गळाला लागलाय प्रिन्सच्या स्वरूपात. ₹500 लागू झालेत वाटतं राजाला रोशन ठाकूर यांच्याकडून. 3 बॉल 9 ची गरज. 3 चेंडू 9 धावा. 9 धावा 3 चेंडू. 2 चौकारांची मॅच. 2 चौकारांची मॅच. डिक्लेअर स्वरूपात 1. आता 2 बॉल 8. 2 चौकार मारावीच लागतील जिंकायचं असेल तर. 2 चौकार मारले तर रोशन ठाकूर यांच्याकडून ₹1000 पारितोषिक. दोन बॉल 8 धावा. 2 बॉल. येतोय का चौकार? कडक होईल. जोरदार टाळा मित्रांनो. जोरदार टाळा झाला पाहिजे. 1 बॉल 8 धावसंख्येची गरज. ₹500 लागू झालेत राज याला. 1 बॉल 5 धावा. आणि मॅच जिंकतोय शिंदे 11 संघ. 1 बॉल आहे, माफ करा. 1 बॉल. 1 बॉल 8 ची गरज आहे. 1 बॉल 2 बॉल आला आणि आज चौकार गेला तर मॅच जिंकू शकते. वा कडक. मित्रांनो मॅच आवडली असतील तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही.
पुढील होणारा सामना बॉल मॅनेजमेंटकडे बॉल द्यायचा आहे, अंपायर बॉल कलेक्ट करायचा आहे. झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निखिल महापोजकर. मॅन ऑफ द मॅच निखिल महापोजकर स्टेजवरती यायचंय. यापुढील सामना ब्ल्यू स्टार 11 वर्सेस वडेश्वर स्पार्टन्स. यापुढील सामना 500 रुपये येऊन घ्यायचंय. पहिलं पारितोषिक